महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर यांना आपल्या सगळ्यांना संबोधन करण्याची विनंती करतो। नमस्कार। ऐकल शिक्षण 2026 कर्मयोगी पुरस्कार वितरण कार्यक्रम या अत्यंत समाज उपयोगी लोक उपयोगी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेब, या राज्याला त्यांनी एक नवीन ओळख मिळवून दिली आणि तुमच्या आमच्यासारख्या महाराष्ट्रातील रहिवाशांना मोकळ्यापणे प्रवास करायची संधी दिली, ज्यांनी महाराष्ट्रातल्या रोड नेटवर्कचं चित्र संपूर्णपणे बदललं, असे आदरणीय केंद्रीय मंत्री आमचे नेते श्री नितीनजी गडकरी साहेब, उपस्थित आदरणीय मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर अशोकजी उईके साहेब, खासदार श्रीमती मायाताई इवनाटे, श्री अतुल शिरोडकरजी, अध्यक्ष कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था मानकर ट्रस्ट, आणि इकडे उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आदरणीय संजय सावकारेजी मंत्री, आदरणीय आमदार महोदय जे सगळे इकडे उपस्थित आहेत, उपस्थित बंधूंनो भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आणि ज्यांचा सत्कार करण्यासाठी, ज्यांचं गुणगौरव करण्यासाठी आपण सर्वजण इकडे उपस्थित आहोत, असे सर्व शिक्षक बंधूंनो भगिनींनो, मातांनो, खरं तर आजच्या या कर्मयोगी ऐकल शिक्षण मेळावा 2026 या अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाचीच नव्हे तर मनापासून समाधान देणारी बाब आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारत देश हा आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो। 2027 पर्यंत आपली अर्थव्यवस्था जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि 2047 मध्ये भारत हा संपूर्णपणे विकसित देश असणार आहे। त्याचबरोबर भारत हा जगातला सर्वात तरुण देश मानला जातो आणि आपलं मीन एज पॉप्युलेशन हे 29 वर्ष आहे आणि हा डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, या देशासाठी हा खरोखरच आपल्याला ॲडव्हान्टेजेस पोझिशन घ्यायची असेल तर या यूथ पॉप्युलेशनला स्किल्ड यूथ पॉप्युलेशन मध्ये कन्वर्ट करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तेच काम ऐकल तर्फे म्हणजेच आपल्या या ऐकल शिक्षण मेळाव्यातर्फे या आपल्या शिक्षकांचा गुणगौरव करून आपण त्यांना समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना संधी द्यायचं काम करत आहोत, त्यांना स्किलिंग करायचं काम करत आहोत आणि त्यातून तुमच्या आमचं जे स्वप्न आहे 2047 मध्ये हा देश संपूर्णपणे विकसित व्हावा आणि येणाऱ्या काळात संपूर्ण जगाचं पॉवर इंजिन जर आपल्याला बनायचं असेल तर हा स्किलिंगचा कार्यक्रम कोपऱ्या कोपऱ्यात, राज्याच्या देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात नेऊन आपल्याला चालवायला लागेल। बांधवांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शिकाल तर वाचाल, वाचाल तर विचार वाढतील। निश्चितपणे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने शिक्षक हा वाचायला शिकवतो, समाज घडवतो आणि समाजाला वाचवायचं काम करतो। कुठचाही समाज खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत त्या समाजाचा अंत्योदय होत नाही आणि त्यामुळे अंतिम टप्प्यावरती असणाऱ्या अगदीच जे लोकांना कमी संधी प्राप्त होत असते अशा लोकांना शिक्षणाची संधी प्राप्त करून देणं हे माझ्या मते अत्यंत महत्त्वपूर्ण काम हे आपण सर्वजण करत आहात। या ठिकाणी बोलत असताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिक्षक मंडळी जी आहे निश्चितपणे आपापल्या परीने आपापल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी
निश्चितपणे अत्यंत इकडे क्षम आणि मेहनत घेत आहेत. आज या ठिकाणी ज्या सर्व संस्थेना किंवा शिक्षकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत ते निश्चितपणे येणाऱ्या काळात समाजात एक उदाहरण म्हणून दिसून येतील आणि त्यांना बघून या समाजात अधिक लोक अशी कामं करण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि म्हणूनच हा अत्यंत लोकउपयोगी जनउपयोगी कार्यक्रम हा इकडे होत आहे असं मला वाटत आहे. बांधवांनो, या ठिकाणी बोलत असताना मला माहित आहे आदरणीय परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत साहेबांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायचे आहेत. आदरणीय नितीन गडकरी साहेबांचे इकडे आपल्याला विचार ऐकायचे आहेत. मी काय अधिक वेळ घेणार नाहीये आणि तसंही दोनदा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने मी ऐकतो की अध्यक्षांनी बोलायचं कमी असतं, ऐकायचं जास्त असतं. त्यामुळे काय जास्त बोलणार नाही. पण तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज योगायोग म्हणजे हा कार्यक्रम माझ्याच विधानसभा मतदारसंघात होत असल्यामुळे मला जरी इकडे पाहुणा म्हणून आमंत्रित केलं असेल तरीही तुम्हा सर्वांचं इकडे स्वागत करायची पण मी संधी घेतो. परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जाता जाता डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचे काही ओळी इकडे मला आठवत येतात आणि ते असे होतात की आय एम नॉट वरीड अबाउट द व्हायलन्स ऑफ अ व्ह्यू बट आय एम वरीड अबाउट द सायलेन्स ऑफ द मेनी. म्हणजे समाजात जे काही लोक इकडे व्हायलन्स क्रिएट करतात त्यांच्याबद्दल मला भीती नाहीये, पण समाजात ते शांत बसून राहतात, अनेक लोक जे शांत बसून राहतात त्याची मला भीती आहे. आणि ह्या ट्रस्टनी शांत न बसता समाजात कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन समाजात अंत्योदय करायचं काम केलेलं आहे. त्यामुळे अशा ट्रस्टचं मी मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. ज्या ट्रस्टला आदरणीय नितीन गडकरी साहेबांसारख्या थोर व्यक्तिमत्वाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन प्राप्त झालं आहे त्या ट्रस्टचं काम हे निश्चितपणे उल्लेखनीय असणारच, याबद्दल कोणाच्याही मनात कुठची शंका नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हा सर्वांकडनं अत्यंत चांगलं काम असंच पुढेही होत राहील अशी आशा बाळगतो. परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.